चला फायनली 10वीचा पेपर झाला आहे. शेवटचा पेपर होता आज भूगोलचा. उत्तरपत्रिका पण आणली, ते प्रश्नपत्रिका. कसा गेला पेपर? काय वाटतं? फेल झाला असेल. तर स्वागतम मंडळी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल कशाबद्दल ह्या जे स्टार्टिंगची क्लिप टाकली होती. तर पेपर झालेले याचे. आज शेवटचा होता भूगोलचा पेपर. तर आम्ही चाललो आहे सिटीत जात, दुसरं कुठं जाता येईल लांब म्हणलं जाऊन येऊ. तर आता सध्या इथं धुळे सोलापूर हायवेला थांबलेलो इथं. त्याला म्हणलं पाण्याची बॉटल घेतली होती. पाण्याची बॉटल ठेवायला काही नव्हतं, स्कूटी दरवेळेस वापरतं. तर बॅग घेतली त्यांनी शाळेची, त्याच्यात ठेवलेली आहे. आता बघू. आता हा तर म्हणतो फ्रोझनला जायचं. आमचा प्लॅन होता की मूवीला जायचं, पण पिक्चरचं काही टायमिंग नाही जमला. म्हणजे जेव्हा आमच्याकडे टाईम होता तेव्हा पिक्चर टायमावर नव्हता, म्हणून काही जमलं नाही. तर बघू आता फ्रोझनला जातो. त्याच्याबद्दलच व्लॉग आहे की याचे पेपर झालेले आहे. आम्ही थोडंफार एन्जॉय करतो आहे, कारण की एक मेमरी म्हणून पण राहील की 10वीचे पेपर झाले, आपण गेलो होतो असं तसं. आज मजा आहे का? आज मजा आहे का म्हणतोय. तर चला जाऊ आता. तर मंडळी आपण आकाशवाणीला आलो आहे. तुम्हाला टावर बघूनच कळत असेल. आणि हा काय म्हणत होता, याला विचारलं ते टावर कसं, तो म्हणे एअरपोर्टचं टावर आहे. त्याला आकाशवाणीचं म्हणलं होतं. हां खोटं बोलतोय. एअरपोर्टचं म्हणा, आकाशवाणी टावर दे. आलेलो आहे फ्रोझन मॉलला. आता जाऊ वरती. गाडी आम्ही बाहेर लावली आहे, 30 रुपये वाचवले. तर मंडळी हा आहे फ्रोझन मॉल. फ्रोझन मॉल दिसतोय हा सार्थक आहे आणि हा मी आहे. तर चला जाऊ मध्ये. हेल्मेटचं कसं आहे, हेल्मेटला लॉक नव्हतं म्हणून हेल्मेट सोबतच घेऊन जावं लागणार आहे. तर चला आता काय काही करू तर नाही शकत. चोरीला गेला आणि हा म्हणतोय थोडं ब्लॉगमध्ये कॉमेडी करू आपण काहीतरी. तर बघू काय कॉमेडी करता येईल. मला तर काही सुचत नाही. बघू आपण. मी सांगतो काय दादा, तू आहे ना पूर्ण फ्रोझन मॉलमध्ये आहे ना, हेल्मेट घालून फिर. मीच त्याला आयडिया दिली ते बरं आता, आणि तेच कॉपी करून सांगू राहिला. पीजे नको मारू बरं. अरे गाईच कावर म्हणलो पीजे नको मारू, कारण की हो लई पानचट जोक मारू राहिला. तो म्हणतो हे ब्लॉगमध्ये दाखव, ते ब्लॉगमध्ये दाखव. पण मी ऐकल्यानंतर आहे ना इतकं असं म्हणजे पानचट मारू राहिला ना तो. तर गाईज आलेलो आहे फ्रोझन मॉलला. हेल्मेट हातात दिलं तर लगे म्हणतो की मलाच पकडायला दिलं. गाईज माझी कटिंग बघून याला विचारलं की माझी कटिंग चांगली दिसते, नाही तर ते नॉर्थ कोरियाचा नाही तो कोण माहिती ना तुला, तो किम जोंग. हां त्याच्यावर नाही वाटत आहे ना तसंच आहे. अरे ट्रेन. गाईज थोडे वेळ थांबा. गाईज मॉलमध्ये आलेलो आहे आणि आम्ही फिरतोय. आणि आत्ता मी भांग पाडत होतो, तर याला म्हणलो तू भांग पाड का नको पाडू, सेम तसाच दिसतो. दुकानात भरायचं पण कोणा थांबू काहीच कळत नाही. काही घेण्याच्या लायकीचं पण नाही. असं नाही की मी घेऊ शकत, पण गोष्टीत लायकीचं नाही. कोणत्या दुकानात जायचं सांग. कोणतं कटिंग करायचं. कटिंग करायचं वरती. चल तुला दाखवतो दुकान. तर इथं आलो आहे फर्स्ट फ्लोअरला. आता बघू काही खाता येईल का नाही. तुम्ही फ्रोझनला आले असेल तर तुम्हाला माहितीच आहे फर्स्ट फ्लोअरला तिथं काही खायला. काय खायचं सांग बरं. स्टारबक्स नावाचं रेस्टॉरंट आहे. स्टारबक्सला जायचं आहे का? नाही स्टारबक्सला जायचं आहे. जेवढे त्या स्टारबक्स कॉफीची किंमत त्याच्यापेक्षा अर्धा आपलं बजेट आहे यायचं, कळलं का? समजलं. गाईज इतक्या दिवस मला वाटत होतं फक्त फ्रोझन मॉलमध्ये आपणच येतो मजा मारायला, पण आम्ही चुकीचं होतो. मांजर पण आली मजा मारायला आणि ती एकदम मस्त असं चिलमध्ये बसलेली आहे.
तुला माहिती होतं का रे याच्या पहिले मांजर पण येते? मांजरीला पण सुट्टी असन आज. उद्या तर गुढीपाडवा आहे, उद्या सुट्टी असन तर आली आज. तर काहीच कामालाच कळणार काय करायचं. फिरताना तर मजा येते मस्त. याचं म्हणणं ए सीची हवा खायला ते तर आहे, पण आता जायचं कुठं तर बघू. मिस्टर DIYला जाऊ आपण. तर काहीच मिस्टर DIY चल जाऊन येऊ. फोटो नाही काढायचे, व्हिडिओ काढतोय. माहिती आहे झूम होतं का? त्याच्यावरून तर बोराच. लय वेगवेगळ्या प्रकारची सामग्री दिसते गाईच, कळतच नाही काय घ्यावं. कन्फ्युजनच इतकं आहे ना. तुझी एक कामाची गोष्ट सापडली मला. कोणती? भांडे घासायचे आणि कपडे धुवायचा लय शौक आहे तुला. गाईज मला या गोष्टीपासून नॉस्टॅल्जिया आहे. लहानपणी असे लई खेळ खेळलेले मी. त्याच्यामध्ये असंच आहे, त्यामध्ये चावी होती. हात लावल्यावर लगेच मला आठवलं की माझ्याकडे पण तसे खेळणे होते. तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्ही असं काही नॉस्टॅल्जिया आहे का तुमचं खेळण्यांसोबत? जादुई पेन सापडला. जादुई पेन नाही तो. चल चल. नाही नाही, चल चल. तुला एकदा विचारलं होतं मी कोणत्या दुकानात जायचं. एकदा म्हणजे खाली होता आवाज. कोणत्या दुकानात जायचं लक्षात येत नाही. तूच म्हणलं होतं, तुला लक्षात येत नाही का? कोणचं होतं पण? हां, चला आपण लुडो घेऊ. लुडो नाही, तुलाच माहीत नाही कोणत्या दुकानात आहे. लुडो नंतर खेळू. कटिंगच्या दुकानात जायचं. तुझ्याच मागं कटिंगचे दुकान पाय. हेअर स्टुडिओ जायतो का? चल ना, कटिंग करायची होती. लय केस वाढले, दाढी आली. तर काही आलो आहे प्रोझोन मॉलच्या बाहेर. मॉलमध्ये तर काही नाही खाल्लं, पण चला म्हणलं कॅनॉटला जाऊन काहीतरी खाऊ. म्हणजे तिथं व्हरायटीची इतकी राहते ना. मॉलमध्ये पण मला इतकी व्हरायटी नाही भेटली, तिथं भेटन. चल जायचं ना. आणि फूड पण एक्सपेन्सिव्ह राहते. एक्सपेन्सिव्ह फूड राहते का? ओके ओके. अजून काही म्हणायचं नाही. आणि मंडळी हा व्लॉग तर आहे, पण याच्यानंतर अजून एक व्लॉगिंग मे बी याच्यानंतरच्या व्लॉग असन तो. तर ते कुठंतरी माझा पहिला दिवस आहे आणि त्या पहिल्या दिवशी मी व्लॉग बनवणार आहे. तर कुठंतरी आता नाही सांगत कुठं आहे माझा पहिला दिवस, तर ते तिकडं गेल्यानंतरच कळेल तुम्हाला. पण तो व्लॉग पण येणार एवढं सांगून दिलं मी आत्ताच. बोलायचं हे होतं की आम्ही व्लॉग याच्यासाठी करतो आहे, असं नाही की काही लईच लांब गेलो फिरायला. प्रोझोन मॉलला चालू, सिटीतच चालू आहे. बट तरी एक काय म्हणतात, एक आठवण म्हणून राहीन. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर BMW घेऊन येईल इथं. हा म्हणतो याच्यानंतर 10 वर्षानंतर, आता हा ब्लॉग बनवला याच्यानंतर 10 वर्षानंतर BMW घेऊन इथं येईन प्रोझोन मॉलवर. बघ बरं. तर मंडळी कॅनॉटला आलेलो आहे आणि खातोय समोसा राईस. याने ट्राय नाही केला, खाल्लेलं नाही. ट्राय करून सांग बरं मला कसं आहे. काय काय ना खाय ना. नजर काय लावतोय? नजर नाही लावत काय. काहीच दाबेली खातोय आम्ही. तर मंडळी सध्या क्रांती चौकाच्या एरियात आलो आहे, जिथं 11वी-12वीला मी क्लासेसला यायचो. तर तुम्हाला एकदा दाखवून देतो. मागं तुम्हाला बिल्डिंग दिसते, त्याच बिल्डिंगमध्ये खाली माझा क्लासेस होता. मला दाखवतो. ते बघा समोर तुम्हाला 2 गाळे दिसते ना, तिथं माझा क्लास भरायचा. म्हणजे लय आठवणी इथं माझ्या मित्रांसोबत गप्पा मारायचो मी 11वी-12वीला. कधी एखादं लेक्चर म्हणजे बंक नाही करायचो, बट एखादं लेक्चर जर नसन तर तेव्हा मी इथं बाहेर यायचो, आम्ही गप्पा मारायचो. तिथं त्या चौकात जायचो, तिथं काहीतरी खायचो. पहिले समोसा राईस मला माहिती नव्हतं, पोरं म्हणजे समोसा राईस. त्याच्यानंतर माहीत झालं आणि मग क्रांती चौकात जायचो मी आणि कंपनीची बस बघायचो. 10 रुपये 20 रुपये देऊन, 10 रुपये आता 20 रुपये झाले. पहिले 10 रुपयात मी इथून आपल्या घरी जायचो इथं प्रताप चौकात. तर मंडळी काल जसं की आलो होतो, काल नंतर शूट करायला टाईमच भेटला नाही आणि आता सकाळी शूट करतो आहे. काल गोष्ट काय झाली ती, काल ते पण शूट नाही करता आलं की काल पाऊस आलता इथं. हा खरं पावसाळ्यात पाऊस आलता. मागच्या वेळेस मी ब्लॉग बनवला वाटतं उन्हाळ्यातील पाऊस,
तर हा पावसाळ्यात पाऊस आलता इथं, सॉरी उन्हाळ्यात पाऊस आलता, कन्फ्युजन आहे. उन्हाळ्यात काल रात्री पाऊस आलता. तर ते एक चांगलं पण झालं, कारण की लय धूळ बसली होती सोलारला. तर मस्त धूळ निघले सगळ्यांचे, ज्यांनी लावले सगळ्यांचे सोलार मस्त क्लीन चकाचक झालेले. हां, गोष्ट काय आहे तर एंड करायचं होतं आपल्याला ब्लॉग, तर एंड नाही करता आला. तर आता एंड करतोय म्हणलं, एंड केल्याशिवाय मला चैनच पडत नाही. आणि सोबत आलेला आहे, तर हा वरती चढून बसला आहे. कसा होता कालचा एक्सपिरियन्स मग? कालचा एक्सपिरियन्स, पाऊस आला तर त्यामुळं थोडंसं आरामशी घ्यायला परवडलं नाही. आणि दादा घाबरला होता आणि मज्जा आली. हे असं जे 24 तास हसत राहतं नुसतं. तुझ्यासारखं असं ते 12 नसते वाजेल माझ्या तोंडावर. गाईस थोडा फोकस हे होत आहे, चेहरा थोडा काळा दिसतोय. आता चेहरा काळा कसा नाही, गोरा दिसतोय? आहे, गोरा. चेहरा कसा दिसतोय? तू तर माझ्यावरून काळा दिसतो. तर असं होतं गाईज, ब्लॉग फक्त बनवला होता की याचे 10वीचे पेपर झाले रिसेंटली म्हणजे कालच झालते आहे ना. तर काल 10वीचे पेपर झालते, तर त्यामुळं कुठंतरी जायचं होतं. तर गेलो होतो आम्ही मॉलला. आता बघू आता याच्यानंतर कोणता ब्लॉग बनवता येईल. तर एवढाच होता आपला हा ब्लॉग. तर मंडळी आज गुढीपाडवा आहे, तुम्हाला गुढी पण दाखवतो. गुढी उभारली आहे, नवीन वर्ष सुरू झालं आहे ना. नवीन वर्ष आहे तर इथं म्हणजे गच्चीहून दिसणार नाही लोकांनी गुढी उभारलेल्या. आणि आपण जी गुढी लावली ती दाखवतो तुम्हाला. आणि नवीन वर्षात काय बदल केलं तू बघ, तुझे पेपर झाले, तुला काय बदल करायचा? इथं बदल केलेला आहे. काय केला बदल? तुझं सांग पहिले, नंतर माझं सांग. हां, तुझं सांग पहिले. काही नाही, मी तुम्हाला गुढी दाखवतो. आणि हा एवढाच होता आपला हा ब्लॉग. 10वीचं सेलिब्रेशन. आता सेलिब्रेशन कधी होईल सांगू का? त्याचा जेव्हा रिझल्ट लागन तेव्हा आपण एक दुसरा ब्लॉग बनवू. तेव्हा मी येईनच समजा. आणि तुम्हाला ते म्हणलं की एक ठिकाणी काहीतरी आपलं पहिला दिवस सुरू होणार, ते पण ब्लॉग बनवू. तर एवढाच होता आपला हा ब्लॉग. हसा, खेळा आणि जगा गाईज. बाय. तर ही आहे गाईज गुढी. ही गुढी उभारली आज. गुढीपाडवा आहे, जसं नवीन वर्ष सुरू झालं आहे, हिंदू नवीन वर्ष किंवा मराठी नवीन वर्ष आपण म्हणतो. तर गुढी उभारलेली आहे, तुम्ही बघू शकतात. त्याच्यामध्ये हे गाठ्या आहे, हे काय म्हणतात, कडुनिंब आहे, कडुनिंबचा पत्ता आणि असं काही उभारलं आहे.